नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडणार आहे। त्यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना त्याचा लाभ मिळणार नाही आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आणि हेक्टरी त्याची मर्यादा किती असणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर चला बघूया व्हिडिओ। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्यांना केवळ 2 हेक्टरची नुकसान भरपाई मिळाली होती, त्यांच्या खात्यात उर्वरित 1 हेक्टरची अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्य शासनाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आज सकाळपासून पैसे जमा झाले आहेत। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी शासनाने अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी 2 हेक्टरची मर्यादा मदत जाहीर केली होती। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती। शेतकरी मित्रांनो, मात्र ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 3 हेक्टर किंवा त्याहून अधिक क्षेत्रावर झाले होते ते उर्वरित 1 हेक्टरच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। ही प्रतीक्षा आता संपलेली असून शासनाने उर्वरित रकमेचे वितरण सुरू केले आहे। शेतकरी मित्रांनो, अनुदान टप्प्याटप्प्याने जमा होणार। शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवसात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ती रक्कम 5,000, 6,000, 8,500 रुपये याप्रमाणे असणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या बँक खात्यात जाऊन UPI ॲप्स म्हणजेच गुगल, फोन पे आणि मोबाईल बँकिंगद्वारे आपले खाते तपासणे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। आता रब्बी अनुदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात काय आहे ते बघूया। अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील नुकसानीसाठी उर्वरित 1 हेक्टरच्या अनुदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2 हेक्टरचे 20,000 रुपये किंवा इतर टक्क्यानुसार रक्कम मिळालेली आहे त्यांना उर्वरित 1 हेक्टरची रक्कम लवकरच मिळणार आहे। ज्यांचे अनुदान अडकले त्यांनी काय करावे, तर शेतकरी मित्रांनो, तुमचे अनुदान अडकलेले असेल तर तुम्हाला कागदपत्रे व्यवस्थित आहे की नाही तपासावं लागेल। अर्ज तुम्ही बरोबर भरलेला आहे की ते तपासावं लागेल। त्यासाठी KYC अनिवार्य आहे आणि आता नवीन आलेला VK नंबर तो सुद्धा अनिवार्य आहे आणि VK नंबर तुम्हाला CSC सेंटरवर मिळून जाईल। आणि शेतकरी मित्रांनो, प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अनुदान खात्यात जमा होणार नाही। शासनाकडून सर्व प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढली जात असल्याने सांगण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे अनुदान हे लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात पडणार म्हणजे पडणारच। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।